कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही कधी आला तिथे? आत्ताच तुम्हाला जेवायला बोलवायला आले। आई बाबा पोचतेत ना? मी मेसेज आला होता त्यांचा। ठीक आहेत ना ते? नाही म्हणजे काही बोललेत का तुम्हाला? अहो तुम्हीच एवढं बोललात त्यांच्या बाजूने, का टेक नसतील ते? मला तर उलट तुमची काळजी वाटते। पण मला स्वतःची लाज वाटते। मला तुमचं ऐकायला हवं होतं, पण त्या क्षणी माझ्या डोक्यात जो गोंधळ उडाला होता ना, मला धक्का बसला होता की आई अशी कशी वागली। रागाच्या भरात मी तिला जाब विचारलं तर ती अजूनच डिफेन्सिव्ह झाली। ऐका ना, मी काय म्हणते, झालं गेलं ते जाऊ देत ना। आता एकाच गोष्टीचा विचार करत बसलात ना तर तुम्हाला जास्त त्रास होईल आणि बदलणार काहीच नाहीये ना। त्यापेक्षा ना आपण तुम्हाला बरं कसं वाटेल ना यावर फोकस करूया। आईंशी बोलून बरं वाटेल? इतक्यात नाही जमणार मला, शक्यच नाही। मग मी तुम्हाला एक टिपिकल उपाय सुचवू, जेवून घ्या म्हणजे बरं वाटेल। तुम्ही घ्या जेवून, मला वाटलं तर नंतर घेईन। बाबा म्हणाले मला की तुम्ही असंच काहीतरी उत्तर द्याल। घरात सगळे थांबलेत तुमच्यासाठी जेवायला, आणि तुम्ही नाही आला तर कोणीच जेवणार नाही। आता ह्यावर काय बोलायचं? चल आकाशराव, ते अजून एक बोलायचं होतं। बोला ना। थँक्यू। का? माझ्या आई बाबांना बेघर होण्यापासून वाचवलं त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू। ते माझेही सासू सासरे। नो प्रॉब्लेम, चला। बरं, आता आकाशला वाढून झाल्यावर तुम्ही दोघेही बसा जेवायला। बाबा नको, आधी तुमचं होऊ द्या, मग आम्ही सावकाश बसतो। हे कोणासाठी? हे आईंसाठी। भाऊजी, त्या मला वाटत नाही की सगळ्यांसोबत जेवायला बसते। वसुंधरा, त्याची काही एक गरज नाही। तिला भूक लागली तर ती स्वतः येऊन घेऊ शकते जेवण। हे तुम्ही असं तिच्या मागे मागे करता ना, म्हणून ती शेफारली फार। नाही बाबा, सासूबाई आहेत त्या माझ्या, त्या नाही जेवल्या तर मला झोप नाही लागणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।